प्रेम करा, खरंच करा, मनसोक्त करा, पण लिमिटमध्ये करा. आता तरुण आहेत, आपण त्याच्यावर बोललं पाहिजे. कवी माणूस आहे मी, त्याच्यावर नाही बोललो तर मग पुन्हा माझ्या कवितेवर अन्याय होईल. तो बोललं पाहिजे. प्रेम करा, पण सांगायचं काय, आज अर्धी तरुणाई बर्बाद झाली प्रेमामुळं. आणि पुन्हा गाण्याच्या मुद्द्यावर येतो. तरुणांच्या ओठावरील गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. पोरगा प्रेमात पडलं की गाणं वाजतंय, क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो मेरी आशिकी अब तुम ही हो. एकटंच मेरा त्याला त्याच्या समोर कुणी आलं तर त्यालाच म्हणताय तुम्ही हो. आणि जसं ब्रेकअप झालं हे डोंगराने अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का. गाणे लय डेंजर हो. माणसाच्या आयुष्यात सगळ्यात जवळची गोष्ट काय तर ते गाणं, लय जवळचं गाणं. गाणे काही निघाले काही. मला त्या गाण्याचा आजूके हसू येतं. शांताबाई नावाचं आहे ना, चक्कर अन्ना करा चक्कर अन्ना करा काय शब्द, 4च शब्द आहे त्याच्यात. टुई शांताबाई. तुमच्या इकडलं माहित नाही, पण अवधूत सर, माझ्या गावातली शांताबाई नावाची बाई 1 महिना घराच्या बाहेर नव्हती. ती घराच्या बाहेर गेली की सगळे पोरं शांताबाई. ते आले कुठून बरं? हे गाण्याचा इतिहास वाचा. ज्यानं गाणं लिहिलं त्याच्या पोरीला झोप येत नव्हती, म्हणून त्यानं त्याच्या मुलीला मांडीवर घेतलं. त्याला अंगाई येत नव्हती. आता अंगाई गीत गाण्याचा प्रकार महिलांकडं. स्वप्नांचा झुला ताणा झोपला जा रे वाऱ्या झोका दे त्याला, दूर कशी बघ गेली आज नवाई, देवकी गाते अंगाई देवकी गाते अंगाई. वा, तुला नाही करा आवडली अंगाई का? झोपला वाजव टाळी. जमतंय ना गायला आपल्याला. हे बी आपण कुठं शिकलो नाही. नाही, वन मोर ऐकू ना. मी आधी पेप्स्या विकायचो, पेप्स्या लहानपणी. मी आयुष्यामध्ये सगळी कामं केली दादा. माझी परिस्थिती अत्यंत हालाकीची. माझे वडील सालगडी, माझी आई मजुरी करायची. मी 7वीत असताना पेप्सी विकायचो. उन्हाळ्यात, हिवाळ्यामध्ये वडापाव, हिवाळ्यामध्ये बटरपाव विकायचो, पेपर टाकायचो आणि दर रविवारी 30 रुपये हजेरीसाठी हॉटेलमध्ये काम करायचो. त्यात 3 ग्लास उचलता आले तर मला 30 रुपये भेटायचे, आणि जर 6 ग्लास 2 हातामध्ये उचलता आले तर मला 60 रुपये भेटायचे. पण मला आयुष्यात 6 ग्लास कधीच उचलता आलं नाही, तर 30 रुपयाच्या पुढे मी कधीच गेलो नाही. आणि तेव्हा मी म्हणायचो, ए लाले घोडे लाले घोडे. आणि तुम्हाला खरं सांगू, मी एका संगीत क्लास समोरून जात होतो, आणि तिथं जेव्हा मी ही सुरात गायलो ना, तिथल्या एका जुन्या म्हाताऱ्यानं मला बोलवलं. ते म्हणे, अरे काय करतो? म्हणलं काय नाही, पेप्सी विकतो. कशा दिल्या? म्हणलं 1 रुपयाला 3, 8 आण्याची 1. तेव्हा 8 आणे चालायचे. त्या म्हाताऱ्याने माझ्याकडून पेप्स्या घेतल्या आणि त्याला मला सांगितलं, तुला गाता येतं का? म्हणलं गाता काही येत नाही, पण शाळेमध्ये असताना मी कवितेला चाल लावायचो. मी म्हणलं मी प्रत्येक कवितेला चाल लावायचो, कुठलीही असं जा. ती कविता आम्ही चालीत म्हणायचो आम्ही एकदम. एवढं काय, त्या दिवशी तू मच्छर मारण्यासाठी कानाखाली मारून घेतलं राव. ते तर माहीत आहे. मग आम्ही तेव्हा आमच्या काळात म्हणजे काय लय जुना काळ नाही, पण लहानपणी ते गाणं गाजलं होतं आम्ही. त्याच्यात ओळखलत का सर मला पावसात आलंय कोणी, दो लफ्जों में लिख दी मैंने अपनी प्रेम कहानी. ओळखलत का सर मला पावसात आलंय कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून. पोरं म्हणल्यावर बरं आहे की हे झालं सुरू. तेव्हापासून मग मी काय सांगतो, ते गाण्याची हिस्ट्री पुन्हा चौकात येऊ आपण. त्याला अंगाई गीत येत नव्हतं, म्हणून त्याच्या मुलीला झोपवण्यासाठी तो तिला मांडीवर घ्यायचा, आणि त्याच्या बहिणीचं म्हणजे हिच्या आत्याचं नाव होतं शांताबाई, आणि तो थोपवटत असताना म्हणायचा, शांताबाई शांताबाई शांताबाई. मग ती करते काय, चक्रा मारती नकरा करती शांत. आणि त्याचं गाणं झालं, आणि ते इतकं सुपरहिट झालं गाणं शांताबाई, सगळा धिंगाणा.
पाहा तुम्ही, हे कुठून आलं? आम्हाला हे का आवडत नाही? मी का सांगतोय माहिती आहे का? मी पुन्हा माझ्या संत साहित्याकडे येतो. माझा तुम्हाला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, मला सांगा, एक गाणं किती दिवस चालतं? एक गाणं 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर. बरं ते टिकत बी नाही ना. सलमान खान आवडतो असं सगळ्यांना, भाईजान नाही का? सलमान खानचा दबंग चित्रपट पाहिला का? दबंग मधलं ते गाणं मला लय आवडतं, तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल. सगळ्याची चेन गेली निघून. मग सगळे माझ्या गल्लीतलं एक जण म्हणलं, तेरे मस्त. अरे बघ ना म्हणलं, तिला चष्मा आहे, चष्मा काढला तो तिला तू दिसत नाही, तू काय सांगू राहिला मस्त मस्त दोन आहे? अवघड आहे तुझं. उग ऐकून काही बी ऐकून, म्हणजे आपण हे ऐकून एक लय करतो. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, अवकातीत बोलायला शिका, अवकातीत प्रेम करायला शिका, आणि अवकातीत वागायला शिका. ज्या दिवशी या गोष्टी शिकाल, प्रेम करणारे तर लईच. सांग, तुझ्यासाठी आकाशातील चंद्राणू का तारे? तुझ्या बापाच्या मळ्यातला माल आहे का चंद्रन तारे आणाय निघाला तिकडे? तर अरे हिरीतलं पाणी व एक घागरी शेंदली तर तुला घाम लागतो, तू म्हणतो आकाशातील चंद्राणू का तारे. सांग सांग काय करू? आमच्यावर गाण्याचा लय प्रभाव. ते गाणं होतं आमच्या नारायण दादा सांगत, ते गाणं होतं पहा, तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से. अरे तू प्रेमी आहेस का कुत्र आहेस? विचार कर ना, तू ठरव, काहीतरी ठरव, असं प्रॉपर ठरव काय ते एकदाच. वास घेणारा प्राणी कोण जगातला सगळ्यात? अहो जिथं पोलीस यंत्रणा थकती तेव्हा कुत्र्याला बोलावं लागतं. हे म्हणजे कुठेही राह, कुठेही कुठेही खुशबू से पहचान लूंगा. ते दुसरे गाणं होतं, सुबह से लेकर शाम तक, शाम से फिर सुबह तक, रात तक, रात से फिर सुबह तक मुझे प्यार करो. अरे काही इमर्जन्सी असते ना भाऊ, 1 नंबर 2 नंबर काय असतं ना. हो विचार करा ना, आपण काय बोलतोय, काय व्यक्त काय होतोय. आता एक ते नवीन गाणं आलं सोनू निगमचं, तेरे शर्ट का मैं बटन बन जाऊ. दिलं धोब्याकडं, नेलं घाटावर, हे आपटी रे तिनं बटन ना आली, हे एकीकड ते तिकीकड, काय उपयोग आहे? तेरे जुल्फों के साये में मैं सोना चाहता. और प्रेमी का काही तर ठरवा ना, एक ठरवा ना. नाही नाही एकदम असं, म्हणजे मला सांगायचं काय, आपलं जेवढं आहे तेवढं तेवढं. ते मध्यंतरी वाक्य आलं, तुमच्यासाठी काय पण आलं का? अर त्यानं तर कहरच केला, कोणालाही जोडलं ते. माझ्या राजाचं राज पण, काल पण, आज पण, उद्या पण. राजे तुमच्यासाठी काय पण, पट्टी दे ना. पगार झाली नाही, कायचं काय पण. म्हणजे औरंगाबादमध्ये एकानं लिहिलं होतं, सर तुमच्यासाठी काय पण, ऑटोवर मागून, ऑटोवर. मी म्हणलं भाई काय फेर तुमच्यासाठी काय पण? म्हणलं रेल्वे स्टेशनला सोड ना फुकट. आम्ही फक्त दिखाऊगिरी करतोय, दिखाऊगिरी. मी काय आहे, मी कसा आहे. नाही नाही एकदम, म्हणजे आमचे राहत इंदोरी म्हणतात की दुनिया है इधर जाने का नहीं, बुलाती है इधर जाने का नहीं, और मेरे बेटे किसी से इश्क कर मगर हाथ से गुजर कर जाने का नहीं, मगर हाथ से गुजर. नाही नाही प्रेम करा ना, वा वा. प्रेम आता नाही करणार तर मग करणार कधी हो? केलं पाहिजे. आणि प्रेम ही अशी आग आहे जी आतून लागते, ज्याच्यामुळे लागली त्यालाच पाणी मागते, नाही तर दुष्काळच. मग ते केलं पाहिजे, पण व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. आम्ही काय घेतोय याच्यावर प्रचंड महत्वाचं. हे गाणे आमच्याकडे आले, या गाण्यांनी आमच्यावर काय परिणाम केला? अहो जयंतीमध्ये आपण सगळे शिवभक्त आहेत ना, सगळे टोटल ओके. शिवजयंतीमध्ये शांताबाई, शिवाजी महाराज म्हणत असतील, काय झालं भाऊ हे जयंती मैन जल्लोष शांताबाईचा. मी एका जयंतीमध्ये बोललो होतो 19 फेब्रुवारीला की गाणं वाजवू नका. ते अध्यक्ष मला म्हणे तुमचं सगळं खरं आहे म्हणे, पण पवाड्यावर नाचताच येत नाही म्हणे. पवाड्यावर कसं नाचा म्हणे? ओम नमः श्री जगदंबे करुण प्रारंभे डपावर कसं नाचा म्हणे. तिथंच आपलं शांताबाई असलं की मस्त नाचायचं नाही. सांगायचंय काय मला, आपण काय ऐकतोय, काय पाहतोय, काय व्यक्त होतोय याच्यावर आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि आपलं व्यक्तिमत्व व्यवस्थित करायचं असेल तर सगळ्यात चांगल्या गोष्टी आपण आपल्याकडे घेतल्या पाहिजे. सामाजिक जाण आपल्याला असली पाहिजे. मी गाण्याकडे का आलो, माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला. बऱ्याच जणांना वाटतं ना आता हे सोडलं पाहिजे, केलं नाही पाहिजे, काय काय काय
आता दुसरा लागून मी तुम्हाला प्रश्न करतो, एक गाणं जर जास्तीत जास्त 15 दिवस चालत असेल तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, मला सांगा वारकरी संप्रदायामध्ये 12व्या शतकामध्ये लिहिलेली पहिली ओळ आतापर्यंत बदलली का? नाही बदलली. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत ती कधीच बदलणार. रोज तेच असतं. रोज तुमच्या जर घरात कोणी वारकरी असेल, तुमचे आजोबा वडील कोणी असेल, तर तुम्ही तुमच्या वडिलाला विचारा, रोज तेच म्हणता तुम्ही, देवाचे द्वारी उभा क्षण भरी. असं म्हणा ना, आज ह्याच्या घरी उद्या त्याच्या घरी बासुंदी पिऊन मिली म्हातारी, असं काही तर म्हणा ना. नाही नाही नाही, आम्ही म्हणत तेच आहे, पण ते आम्हाला विटाळवाणी वाटलं नाही. त्याचं कारण एकच आहे, ते सत्य आहे, ते वस्तुनिष्ठ आहे आणि त्याच्यामध्ये माणसाचं हित आहे, म्हणून ते आत्तापर्यंत टिकून आहे. म्हणून आपल्याला त्याची ओढ लागली पाहिजे, त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. म्हणजे मला चांगली गोष्ट वाटते, काही मुलीसुद्धा येत आहेत. माझा कवी म्हणून उल्लेख झाला. तुम्हाला कविता ऐकू नये कधी? ऐकायची ना? इथं मुली कमी आहेत, पण मी कवितेबद्दल बोलत असताना नेहमी एक गोष्ट सांगत असतो. मी जेव्हा जेव्हा कविता माझ्या डोळ्यासमोर घेतो ना, तेव्हा तेव्हा मला माझी आई डोळ्यासमोर येते, तेव्हा तेव्हा माझी आजी डोळ्यासमोर येते, तेव्हा तेव्हा माझ्या घरातली प्रत्येक महिला, गावातली प्रत्येक महिला, मुलगी सगळी डोळ्यासमोर होते. त्याचं कारण काय माहिती आहे का? आज महाराष्ट्रात किती जरी कवी असले, महाराष्ट्रामध्ये काही असलं तरी घराघरामध्ये कविता जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल ना, तर ते महिलांनी केलं आहे. आज महाराष्ट्रात कविता गाजते, जगात कविता गाजते, ती महिलांनी केलं. म्हणजे इंद्रजित भालेराव नावाचे कवी फार सुंदर सांगतात. इंद्रजित भालेराव म्हणतात की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशाची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, कवितेला त्याच्यासाठी गोड गुराळ गाता आलं नाही. पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याचा आसू कधीच ढळत नाही, आशाच्या तर मरणदारी सुद्धा कविता कधीच वळत नाही. आणि अशाच दलिंदर लोकांपासून कायम कवितेला भीती होती, म्हणून 700 वर्ष कविता जात्या भोवती जिती होती. म्हणून 700 वर्ष कविता जात्या भोवती. मला माहित नाही तुमच्यापैकी जातं कुणी पाहिलंय का नाही, पाहिलंच असेल. बरं, जातं ओढलंय का कुणी? वा वा, जातं ओढायला सुद्धा ताकद लागते, टेक्निक लागते. बरं, जातं जर लई ताकद लावून ओढलं ना, त्याचा खुटा बाजूला निघून पडतो. याचा अर्थ असा आहे की आयुष्याचं दळण व्यवस्थित करायचं असेल तर अंगातला अहंकार दूर करून नम्र व्हावं लागतं, तेव्हा खुंटा व्यवस्थित चालतो. साध्या साध्या गोष्टीत आमच्या अवतीभोवती आम्ही त्याच्याकडे पाहत, आम्ही अवतीभोवती सोडून लांबचं पाहिलो. आम्ही लांबचं, बाप हो तिकडं काय चालू आहे, अरे त्या गावात काय चालू आहे ते पाहि ना. आम्हाला गावाबद्दल प्रेम राहिलं नाही. सहज जर कुणी म्हणलं ना, वा काय तुमचं गाव आहे, तुमच्या गावातला तो माणूस, तर हे तो का माणूस आहे का? मग का जनावर आहे का ते? माणूसच आहे ना. तुमच्या गावाबद्दल बोला, तुमचं गाव ते का गाव आहे का? मग राहतो कशाला? आधार कार्ड तिथलं, रहिवाशी तिथलं, राशनचे गहू घेतो, तांदूळ घेतो, सरकारी योजनेतून संडास बाथरूमचे 12,000 घेतले, तरी गावाला नाव ठेवतो. लय अवघड आहे आम्हाला. आम्हाला गावाच्या भोवती फिरता आलं पाहिजे. गाव जगाचा नकाशा बनला पाहिजे. ज्या दिवशी गाव हा जगाचा नकाशा बनतो ना, त्या दिवशी आमचा देश हा 1 नंबरला जातो. पण आमच्या गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, म्हणजे मी स्वच्छतेच्या मुद्द्यामध्ये बोललो असं होतो. गावागावामध्ये स्वच्छता का होत नाही माहिती आहे का? एक बारकाईनं गणित सांगतो तुम्हाला. घरी पाहुणे आले की घरातला करता माणूस पाहुण्याच्या करत्या माणसाला असं म्हणतो, काय करा, बायांना बसू द्या आत, आपण येऊ शाळेकडे जाऊन मोकळं होऊन. बरोबर आहे? साधं वाक्य. काय करा, बायांना बसू द्या आत, आपण शाळेकडे जाऊन मोकळं होऊन येऊ. पण आपल्याला हे माहीत नसतं, आपण ज्या शाळेकडे मोकळं व्हायला गेलोय त्याच शाळेवर, त्याच शाळेच्या भिंतीवर जगातले सगळे नकाशे असे कोरलेले आहेत. भारताचा नकाशा आहे, जगाचा नकाशा आहे, महाराष्ट्राचा नकाशा आहे, मराठवाड्याचा नकाशा आहे. आम्ही त्या नकाशाच्या पाठीमागून आमचा कार्यक्रम करून मोकळा होतो. आम्हाला ज्या दिवशी आमच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या त्या लेकरांचं भवितव्य या नकाशात आपलं गाव एके दिवशी व्यवस्थित दिसेल, हा विचार मनात येणार नाही, तोपर्यंत गाव स्वच्छता होणार नाही आणि ग्राम स्वच्छता अभियान पूर्णपणे जाणार नाही. मग सांगायचं काय की आम्ही अवतीभोवतीचं पाहत नाही. म्हणजे पाहत मी जुन्या किती आपल्या घरातल्या म्हाताऱ्या गाणे म्हणायच्या, कोणालाच पाहत नाहीत. आमची आजी मी आलो की असं म्हणायची, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं. काय वाटायचं, काय काय ह्याला अर्थ आहे, काय ह्याची समीक्षा आहे, काय यमक आहे? अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं. पण ही एक मीटर आहे, हे मीटरमध्ये लिहिणं जमत नाही बऱ्याच जणाला.
आणि ते मीटरमध्ये आज माय माऊलीने ज्याला वाचता येत नाही लिहिता येत नाही ते सुद्धा भले त्यांचे शब्द वेगळे असतील पण ते म्हणतात. म्हणजे जुनी म्हातारी असू द्या, तिचा उच्चार स्पष्ट नाही पण ती आमच्याकडे ओव्या गाते. अरुण्या गवना माझी, अरुण्या गवना माझी, दिवा कोणी लावियेला लावियेला, पुत्र तरी रामाचा निजेला. माझी आई म्हणते. आता याच्यात शब्द काय? लावला, ती काय म्हणते? लावियेला. निजला, ती काय म्हणते? निजयेला. पण लावला मध्ये जेवढा गोडवा वाटत नाही तेवढा तिचा निजयेला मध्ये वाटतो. हे टिकवून ठेवलं ना. जुने म्हातारे गाणे म्हणतात, जुन्या म्हाताऱ्या गाण्या म्हणतात, आपल्याला ते आपण पाहत नाहीत. आणि आता एक दुसरी सर बोलून दाखवतो मी की आता एक फार मोठा दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्रातून आवाज उठवतात लोक. मराठी भाषा संपत आहे, मराठी भाषा संपत आहे. म्हणजे आता झालाय सगळं. आता मराठीचे 12 वाजले म्हणायचंच नाही, मराठीचे 10-2 वाजले म्हणायचं. कालपासून निघाले. तुमच्या लक्षात आलं असेल ना. हां, म्हणजे सगळं भयानक झालं ते. मराठी भाषा मरत आहे, मराठी भाषा मरत आहे. मी एका कॉन्फरन्सला गेलो मराठीचा विद्यार्थी असल्यामुळे. सगळे सांगतायत मराठी भाषा जगली पाहिजे, मराठी भाषा मरत आहे. आणि मी त्यांची हिस्ट्री काढली तर त्यांचे पोरं इंग्लिश मिडियमला आहेत. असं कोण ओरडायलेत? ज्यांचे मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात. एक गोष्ट सांगू, मराठी भाषा तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत एक गाणं आमच्या गावागावात वाजतं. ते गाणं कुणी लिहिलं माहित नाही, कोणाचंही माहित नाही, पण सगळ्याला गाणं पाठ आहे. ये रे ये रे तुला देतो पैसा झाला आणि पाऊस आला. जोपर्यंत हे गाणं जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे, तोपर्यंत ती मरू शकत नाही. आणि हे गाणं कविता सोपी आहे हो. तुम्ही म्हणता आता कविता, मला बरेच जण भेटतात, सर मला माझ्या मनात अनेक विचार येतात पण त्याला शब्दच सापडत नाहीत. नको ना सापडू दे, तू तुझी आहेत ती लिही ना. तू प्रमाण शोधायच्या, प्रतीक शोधण्याच्या नादात लागतो, गोळ होतो सगळा. जी भाषा आहे त्या भाषेत लिहा हो. तुम्हाला जे वाटतं त्या भाषेत लिहा. आणि आपल्या भाषेत लिहिलं पटतं लोकांना, बरोबर आहे. आता जर उगं इथं मी इंटरनॅशनल लेवलच्या गप्पा हाणू लागलो, तू म्हणता तू वय काय, तू बोलतो काय? हा नाही नाही, आपलं जे आहे ना पहा तुम्ही. म्हणजे काही कविता, दुर्बोध कविता काही कळत नाहीत, पहा तुम्ही, काही कळत नाहीत. म्हणजे ग्रेस फार मोठं नाव आहे साहित्यातलं. ग्रेसांची एक कविता आहे, किती येताना कळ्या मागत, फुले मागत येते, जाताना कळ्या घेऊन जाते, काहीच कळत नाही. किंवा मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल. लोक म्हणते दगड फूल काय गोवा. पण तिथंच एखादं गाणं लागू द्या बरं. ओ मेरे जोहर जबी तुझे मालूम नाही. आपला आजा बरोबर आजीकडे बघतो का नाही का? ते आपलंय ना, आपल्या शब्दात व्यक्त व्हायला पाहिजे. म्हणजे कविता किती सोपी आहे. एक कविता मी आज तुम्हाला सांगतो, तुम्हाला ती पाठ नाही, मला 100% गॅरंटी आहे, पण ती तुम्हाला पाठ सुद्धा. तुम्ही म्हणाल कसं? एक कविता आबासाहेब वाघमारे, ते म्हणतात, एक होती मुंगी आणि तिनं नेसली लुंगी. एक होती मुंगी तिनं नेसली, एक होती मुंगी तिनं नेसली, एक होता मुंगळा तो होता. शाबास, इतकी सोपी आहे कविता. काही जण म्हणले, काही जण म्हणले नाहीत, पण काही जणांच्या डोक्यात आलं, काही जणांच्या ओठात आलं, बरोबर आहे. इतकी कविता सोपी आहे. पण कविता इतकी अवघड आहे की या काळोखाला गिळता येते जेव्हा, कविता पोटातून ओठी येते तेव्हा. साधी. आणि माय माऊल्यांना जिवंत ठेवली. माय माऊल्यांनी कविता जिवंत ठेवली जात्याच्या भोवती. अहो तक्रारी करतात माय माऊल्यात, तक्रारी. जात्याच्या भोवती तक्रारी असतात, तक्रारी. म्हणजे मी एक तक्रार ओवीतून ऐकली. पाठीचा ग भाऊ राया, पाठीचा ग भाऊ राया, भाऊ ग राया, भाऊजईच्या नादा लागून गेला की गवाया. आता ही पारंपरिक ओवी आहे का? पण ती घुसळली आपलं ओवीत लगेच तिकडून लगेच ते. किंवा ते तुम्ही लगन सराईमध्ये ते ह्याचे गाणे पाहिले का? बस्त्याचे गाणे. हे पाहत नाहीत. नवरी कडले आले ग माय, आले आले ग माय, आणि बस्त्याला गेले माय, नवरीचे भाऊ माय, नवरीचे भाऊ. नवरीचा भाऊ इकडं खुश, मग नाव घेतलं गाण्यात. आता किती कामं सांगा तुम्ही आपल्याला. खुश. आणि अल्ला जावाई बापू माय, जावाई बापू म्हणे, कसा किसा कापू गेन, कसा किसा कापू. अल्ला जावाई बापू,
जावई आडून बसतात ना, एवढा ड्रेस पाहिजे ते गाण्यात झुपलं. आणि चुलत सासरा सासरा कसा ग कासरा पुजल्या माया आसरा. आता काय पण आहे, आपण हे ऐकत नाही, आपण इग्नोर मारतो, एकदम इग्नोर मारतो. त्याच्यामध्ये पहा, ते साहित्य आहे, ते खरं साहित्य ते आहे. आम्ही ते साहित्य सोडून जातो, दुसरीकडे जातो, आम्ही लांबलचं पाहतो. म्हणजे फार जुन्या गोष्टी आहेत. त्या जुन्या गोष्टी ऐकल्या ना, म्हणजे ओव्या तर इतक्या सुंदर आहेत, इतक्या ओव्या सुंदर आहेत की त्या ओव्या ऐकल्या की असं काळीत चिर करून जातं. म्हणजे मी आता साहित्याचा अभ्यास करतो म्हणून मला एक ती ओवी फार सुंदर आवडते. म्हणजे नारायणदादा वगैरे ते नेहमी म्हणत असतात ती ओवी. काही जण रामभक्त असतील इथं, रामभक्त, बरोबर आहे? हां, माझा प्रश्न असा आहे, मी आध्यात्मिक आहे तरी माझा एक प्रश्न आहे, राम श्रेष्ठ की सीता श्रेष्ठ? पटकन पटकन. राम श्रेष्ठ, राम श्रेष्ठच, पण रामापेक्षा एक पाऊल सीता श्रेष्ठ. तुम्ही म्हणाल कसं? त्याचं कारण असं आहे, याचा आत्ताच्या वर्तमान स्थितीशी संदर्भ लावायचा झाला ना तर अनादी अनंत काळापासून या देशामध्ये धाडशी कोण असेल ना तर ती स्त्री आहे. उगं तिला आता धाडशी, ते मी तर म्हणतो ना, हे महिलांना प्रशिक्षण वर्ग दिले जातात ना, त्यांना आधी हाणलं पाहिजे. तुम्ही म्हणताल का? गरजच नाही, ती अगोदरच सक्षम आहे, पण तुम्ही तिला जास्त म्हणजे हे केलंय. म्हणजे तिला आपण काय केलं, गप तुला काय कळत आहे, गप. मी आपल्या घरातलं उदाहरण पाहणं, तुम्ही एक हिंदी शायर फार सुंदर बोलतो सर. तो म्हणतो की बचपन में कहा लोगों ने तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. म्हणजे तिन्ही अवस्थेत आमच्या इथल्या महिलांना गप्प करण्याचं काम केलं, पण खरी ताकद त्यांच्याकडं. साधं लॉजिक सांगू का? आपण एका वेळेला हापशाहून किंवा हिरीहून एकच घागर पाणी नेऊ शकतो, एक खांद्यावर, जास्तीत जास्त एक हातात, अशी दोनच. महिलेनं जर चॅलेंज लावली नाही तर हांड्यावर हांडा, त्याच्यावर कळशी, कमरत कळशी, इतकं साहित्य ती सहज उचलून नेऊ शकते. ही ताकद आहे तिच्यात. दुर्लक्षित करतो आम्ही, ते पाहतच नाही, कारण तिला आम्ही कमकुवत केलं ना. मी काय सांगतो, राम श्रेष्ठ का सीता श्रेष्ठ? राम श्रेष्ठ, पण रामापेक्षा एक पाऊल सीता श्रेष्ठ. कसं मित्रा तुला सांगतो, राम श्रेष्ठच, पण वनवास रामाला कसलाही विचार न करता बापानं त्याच्यासोबत लग्न लावलंय म्हणून एका मिनिटाचाही विचार न करता स्वतःला नसताना वनवास भोगायला तयार झाली ती सीता, म्हणून सीता श्रेष्ठ. याच्या पलीकडे जाऊन सांगू, वनवास भोगून परत आलेल्या सीतेला एका सामान्य माणसाच्या सांगण्यावरून रामानं अग्निपरीक्षेला पाठवलं. तेव्हा सांगतोय ना जा म्हणून, याच्यात तू सुखी आहेस ना, चल निघाले. दुसऱ्या क्षणाला अग्निपरीक्षेसाठी राज्य सोडून जाणारी सीता, म्हणून सीता श्रेष्ठ. एक फार जुनी एक सुंदर ओवी आहे, मला ती फार सुंदर आवडते ती ओवी. की सीता सांगती वनवास. ऐकलं का हो? राम श्रेष्ठ आहे, पण रामानं ऐकलं. सीता सांगती वनवास, राम ऐकून घेईना. भरल्या सभेच्या डोळ्यात आणि पाणी डोळ्यात येईना. सीता निघाली वनवासा, रथ येशीला खुटला. सीतेला घालवाया राम सभेचा उठला. सीतामाई वनवासी, तीन दगडाची केली उशी. एवढ्या वनामधी झोप तिला आली कशी? प्रश्न आहे ना, दगडाची उशी घेऊन तिला झोप कशी आली बाबा, हा प्रश्न पडतो. आणि हा पडला पाहिजे आपल्याला सगळ्यांना प्रश्न, की सीतामाई बाळा तिनं झाली गोसायाच्या मटी. चिचचा ग पाला वाटी, लवांकुशा देते घुटी. आणि इथं वाक्य मला फार आवडतं. एवढा वनवास सीते सारख्या नारीला. बाळा दिसाची ओली बाळा तिनं दोन बाळू ते नदीला.
राम ग म्हणू राम, राम नाही तोलायाचा, हिरकणी सीतामाई, राम हलक्या दिलाचा, राम हलक्या दिलाचा. या ओव्या पहा, या ओव्या ऐका, या ओव्यामध्ये सर्व काही लपलंय.